अशा प्रकारे आम्ही आत्ता चाललेलो आहे कुठे उठण्याला उठण्याला चाललेलो आहे आम्ही आत्ता. एवढी गँग आहे. नंदूबाई आहेत इकडे. माझं पिल्लू आहे मोठं. दक्ष इकडे बघ. से हाय टू गाईज. आणि दिस वन इज माय चिंटू. दिस वन इज माय अवर हजबंड. आणि ही देविका. आता एक जण ऍड होणार आहे बघा. म्हणजे दक्ष तिला दिसू दे. हे ऍड झाली आता. भरपूर उशीर झालेला आहे. तिथे जाऊन 4-5 बोलणी खायची आहेत. ती सण करायची. लेट झालाय आम्हाला खूप. हो की नाही हर्षू? आता बघा पुढे ट्रॅफिक बघा. बापरे हा आमच्या गावाकडे जाण्याचा रोड बघा कसा व्ह्यू आहे. आणि आत्ता आम्ही थोड्याच वेळात पोचणार होतो तिथे. हा आमच्या गावाकडचा व्ह्यू बघा कसा आहे ते. आणि यांना सांगितलं होतं AC बंद करून काचा खाली घ्या, पण हे काही ऐकत नव्हते की नको धूळ येते आणि असं येते. त्यामुळं दक्ष म्हणला मी करते AC बंद. असं काहीतरी त्यांचं चालू होतं. 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही आता पोहोचेल विसागर बोर्डवरती. नाही विसागर काय होती म्हणतात त्याला, बॉर्डरवरती. अच्छा आलं. एक मिनिट गाईज. एक मिनिट गाईज. आम्ही अजून विसागर बॉर्डरवरती पोहोचलो नाहीये. आता पोहोचेल आम्ही 5 मिनिटात बॉर्डरवरती. मग दाखवते तुम्हाला गाव. विसागर गाव. वी आर एंटर इन विसागर. सावधान इथे दरड कोसळू शकते. हा कोण विसागर मध्ये एंटर झालेलो आहे. काय मध्ये गावाचा बोर्डच नाही त्याच्या गावामध्ये बोर्डच नाही. फायनली सदस्यांचं नाव दिसलंय पण गावाचं नाव नाहीये. हे आहे विसागर. अच्छा इथून खाली राहतात का? इकडे आमचे माझे मामा सासरे आणि यांचे मामाचं गाव. झालेलं आहे. वा वा. अजून काही तयारीच नाही. लवकर आलो आपण. हे नवरी बाईचं आईचं आभरण आहे. कलरी बघा 4 दिवस झाले नाही बघा. ही काय बघा बांगड्या करायचा कार्यक्रम चालू. नवरी बाई ही आमची. एवढीसा जीव नकडे किती ना फिरवायचं नोट. लिपस्टिक फिरव. हे तुझी लिपस्टिक दाखव. लिपस्टिक दाखव. कुठे लावली दाखव. कुठे लावली. कशी आहे फिलिंग तुझी? इकडनं तिकडं कंटिन्यू दगदग चालू आहे. हा ना. नवरीला खरं एवढं काम सांगायचं नसतं. काम नाही हो. टेन्शन आलंय जरा. कसलं? सगळ्यांचं पाहून कंटिन्यू अगं नवरीच्या मागं पडून त्यांचं नाकीनं. मॉडेल बांगड्या भरपूर. सगळेच भरतो ते बघ बघ. मला ती नाही का? कोर्टला जायचा नंबर काय लागा ना. मी बसलो तर मावशी हाय. सबस्क्राईब केलं का मला? हो. सगळ्यात उशिरा. सगळ्यात पहिली येऊन सगळ्यात उशिरा.
हे इकडे आम्ही बांगड्या भरून झाल्यानंतर जाताची सजावट करत होतो. अशा प्रकारे जातं सजावलं होतं आम्ही. जेवढे कोणी होते ते सगळ्यांनी अवेलेबल होते, तेवढ्या सगळ्यांना जमलं तेवढ्या सगळ्यांनी मदत केली आणि पटापट जाता सजून घेतलं. आणि प्रत्येकजण काही ना काही आणून देत होतं, हे लावा ते लावा, ही फुलं लावा वगैरे. अशा प्रकारे जातं सजून झालं आणि मग फोटो सेशन झालं. त्याच्यानंतर जात्याचं किंवा नवरीसोबत फोटो झाले. बांगड्यांचा कार्यक्रम बराच वेळ चालू होता, कारण ते 4 जण होते तरी पण सुद्धा त्यांनी बराच वेळ लावला बांगड्या भरायला. आणि अशा प्रकारे बघा तुम्ही पुढे आम्ही कसं हळद दळली आणि मी काय उखाणा घेतला, प्लस कसे सगळेजण नाचले, कसा एन्जॉय झाला, सगळ्यांनी पुढे नक्की बघा ते कंटिन्यू करा. दक्षूला पण बोर झालं होतं, तर मम्मा मी पण मदत करू का, मी पण हे करू का, मी ठेवायला मदत करू का, तर तो पण मदत करत होता मला कसं ठेवायचं काय ते. इथं आमच्या सगळ्यांच्या बांगड्या झाल्यावर थोडंसं रील फोटो व्हिडिओ चालू होतं सगळ्यांचं, बऱ्यापैकी टाईमपास चालू होता. हळदीचा कार्यक्रम व्हायच्या आधी आमचा टाईमपास असा चालू होता, जेवण वगैरे व्हायच्या आधी असं टाईमपास कोण म्हणते अशी रील करू ते कशा. मग जेवायला गेलो, जेवण मस्त होतं, चिकन आणि राईस होता, मस्तपैकी जेवलो. आत्ताच जेवण आलो आम्ही. आत्ता चालेल, आता पुढचा प्रोग्राम काय ते सांगतो. आत्ता आम्ही जेवण आलेलो आहे. कुटुंबियांकडनं सन्मानित केले जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अशा प्रकारे नवरीसोबत कोण फोटो काढत होतं, कोण रील काढत होतं, कोण काय व्हिडिओ बनवत होतं. ह्या कॅडबरी खात होत्या ते. आणि कोणी मेहंदी काढत होतं, लहान मुलांची मेहंदी चालू होती, कोणाच्या बांगड्या चालू होत्या. हे असं डेकोरेशन आम्ही केलं होतं छान प्रकारे. मस्त विठ्ठल रुक्मिणी तिथे ठेवून साईडला 2 बैल आणि असं छानपैकी असं डेकोरेशन केलं होतं. समोरून छान वाटत होतं. आणि अशी आमच्याकडे गावाकडे अशा प्रकारे हळद दळून होते. आणि त्यानंतर जे काय असतं उठणं आणि DJ नाचणं वगैरे असं असतं. छान सगळ्या बायका गाणं म्हणत होत्या, मस्तपैकी सगळेजण गाणं म्हणत होते हळदीची, हळद दळताना. आणि तिकडे बाहेरच्या साईडला आधी बघितलं असेल तुम्ही, ते जेंट्स लोकांची बैठक बसली होती. ते लग्नाच्या आदल्या दिवशी बसतात अशी बैठक, असं काही असेल ते मला सांगता येणार नाही, पण बसतात त्यामध्ये. आणि छानपैकी असं चालू होतं. Nakalu samba 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 samba, salu samba samba.
इथे आम्ही गेलो होतो, थोडीशी हळद राहिली होती. आम्ही सुरुवातीला जात होतो फोटो काढायला, तेव्हा आम्हाला सगळे ओरडले की पहिले हळद दळू द्या मग जा. मग शेवटला आम्ही जस्ट असंच हळद थोडीशी राहिली होती ती थोडीशी घेतली ॲक्शन करायला, लाईक व्हिडिओ फोटो काढण्यासाठी. सगळेजण म्हणत होते, त्यांना कोणालाच येत नाही यामध्ये हळदाला, फक्त सगळे ॲक्शन करत होतो आम्ही. मी तिकडे दुसरीकडे होते, एक आजी आल्या, मला पटकन बोलावून घेतलं की हळद भरायला चल. आणि हळद भरायच्या आधी मला नाव घ्यायला लावलं, नावच घे. मग मी हळद ठेवली आणि नाव घेतलं. सगळ्यांनी ऐका. तुळशीधरण भागामध्ये आहे कोराईगड किल्ला. तुळशीधरण भागामध्ये आहे कोराईगड किल्ला. कोराईगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे पेठशापूर माझं गाव. कोराईगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे पेठशापूर माझं गाव. गावात आहे आमचं शेत, शेतात पेरलाय गहू. निलेशराव माझे आहे शाहू, मी त्यांची जिजाऊ. म्हणजे भाऊजईने हळद भरायची असती, म्हणजे हळद भरतात त्यांना नाव घ्यायला लावतात. आणि इकडे अजून तर काही गर्दी नाही गाईस, पण आम्ही वेटिंगला आहे. इकडे आम्ही डीजेच्या साठी वेटिंगला आहे, पण डीजे काही चालू नाही अजून.
सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशी रे हो रे गाणे रे हो सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशी रे हो रे गाणे रे हो सांग तुझ्या मनात काय करतय
शामिल ताई गणपतीच्या जळबाई उन्हाला वाई गणपतीच्या जळबाई उन्हाला वाई गणपतीच्या जळबाई उन्हाला वाई गणपतीच्या शारदाबाई उन्हाला वाई जितना चले इकडे माझी नंदूबाई
1:30-1:45 आम्ही विसाघरमधनं निघालो, कारण की छोटा माझा गेला होता ऑलरेडी एका नानांसोबत घरी, तर बराच वेळ झाला तो जाऊन. मग आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केला. तसे ते DJ नाईट 3 ते 4 वाजेपर्यंत चालू होती, पण आम्ही लवकरात लवकर निघालो. आणि असा सामसूम रोड आहे रात्रीचा, बघा कसा शांत वाटतंय. आणि आम्ही विसाघरवरून लोणावळ्याला एंटर झालो घरी. आमच्या घरी गेल्यानंतर तरी 3 वाजले. हे लोणावळ्यामध्ये आत्ता पोचलो आम्ही. लोणावळ्यामध्ये पोचल्यानंतर बराच वेळाने मग हर्ष माझ्याकडे आला, कारण की तो नानांच्या शेजारी झोपला होता. तो आला होता त्यांच्यासोबत घरी, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघून आलो. आणि बघ कसा वाटला हळदीचा कार्यक्रम, नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. वी आर एंटर इन लोणावळा. आता आम्ही लोणावळ्यात पोहोचले. वाजलेत रात्रीचे 2:15. उठण्यावरून आलेलो आहे. माझं पिल्लू झोपलं इकडे. आता हे आमचे शेट होय आळू झोपली का. चलो बाय बाय गाईज. कसा वाटतोय ब्लॉग बघा. थकलोय आम्ही फार.